बातमी बारामतीच्या राजकारणातनं बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा सामना रंगणार हे जवळपास निश्चित आहे आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीची घोषणा स्वतः शरद पवारांनी केलेली आहे, तर सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची घोषणा अद्याप झाली नाहीये, तरीही त्यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी त्यांचा धाकटा मुलगा जय पवार मैदानात आहे, तर जय पवारांनी बारामतीत सुनेत्रा पवारांचं प्रचार पत्रक वाटायला सुरुवात केली। दुसरीकडे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार मैदानामध्ये उतरल्या। पळवणं सोपं असतं, टिकवणं अवघड असतं असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावलाय। रोहित पवारांच्या भगिनी सई पवार सुद्धा मैदानात उतरल्यात। सई पवार इंदापुरातील गाव संपर्क दौऱ्यावर आहेत, त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना होणार हे आता जवळपास स्पष्ट आहे। घड्याळाला गरगर लागलेली आहे। आज तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर ऐकला असेल तर त्या पद्धतीने कदाचित घड्याळ गोठवलं जाईल किंवा ते काढून घेतलं जाईल। या बाबतीत सुद्धा आता शाश्वती राहिलेली नाही, कारण पळवणं फार सोपं आहे, पण ते टिकवणं किंवा त्याचं हे करणं फार अवघड असतं। ज्यांनी उभा केलं, ज्यांनी वाढवलं, ज्यांनी मोठं केलं, त्याच्या हातातनं हिसकावून घेतलेलं पण लाभत नाही, कारण हिसकावून घेतलेलं आपल्याला कुणालाच लाभत नाही। प्रेम असावं लागतं, जिव्हाळा असावा लागतो, आणि त्यांनी जर तुम्ही मागितलं असतं किंवा झालं असतं तर त्याचे काही वेगळे परिणाम आपल्याला दिसले असते। पण घड्याळ कदाचित जाऊ शकतं, ज्या पद्धतीने घेतलं त्याच पद्धतीने घड्याळ गेलं तर ते दुर्दैव म्हणावं लागेल।